विरोधक या योजनेमुळे थोडेसे गडबडलेले आहेत, थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये. त्याचबरोबर महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील. नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील, त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील, असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील. परंतु आपण सकारात्मकच बोलायचं, विकासाचंच बोलायचं. आज केंद्राचा पण अर्थसंकल्प लवकरच ह्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी अर्थमंत्री केंद्रीय निर्मला सीतारामन मांडणार आहेत. तोही अर्थसंकल्प सगळ्या देशाचा तिकडे लक्ष आहे, चांगला अर्थसंकल्प येईल. मला पियुष गोयल साहेब इथे आहेत, मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची, काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका. त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं. त्या कांद्यामुळं आपल्या नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, माझा सोलापूर जिल्हा असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली. त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली. आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये, आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी, अमित भाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांशी असेल, तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत. परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्याचे जे जे निर्णय आपल्या हातामध्ये असतील, मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील, तो घेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय. दुधाला पण आपण 5 रुपये वाढवले. आता पावडर दुधाची एक्सपोर्ट करायला देखील कालच्याच कॅबिनेटमध्ये मान्यता दिलेली आहे, जेणेकरून पावडरचे साठे, दुधाच्या पावडरचे साठलेले ते बाहेर जावेत आणि त्याच्यातनं दुधाचा दर चांगला